इथे आम्ही आलेलो आहोत अद्रक किंवा आलं लावण्यासाठी। तर ज्या टाकीमध्ये आलं लावायचं आहे त्या टाकीमध्ये वालाच्या शेंगाची वेल आहे। तर ती शेंगाची वेल आम्हाला काढायची, पण शेंगाच्या वेलीला छान शेंगा आलेल्या होत्या त्यामुळे शेंगा काढून घेतल्या। त्यानंतर शेंगाची वेल उपटून टाकली। एका ताईने मला कमेंट केली होती की ताई मराठीतून याला आलं म्हणतात, अद्रक हिंदीतून म्हणतात। अद्रक हिंदीतून जरी म्हणत असेल तरी पण काही ठिकाणी अद्रकच म्हणतात, कारण की आमच्याकडेही अद्रक म्हणतात सगळेच जण। त्यामुळे आमच्या भाषेमध्ये बोलण्यामध्ये अद्रक हाच उच्चार जास्त प्रमाणात येत असतो, त्यामुळे मीही अद्रक म्हणते। अद्रक लावण्यासाठी माती सुपीक, भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा होणारी असायला हवी। तर त्यासाठी मी काय करते, किचन वेस्टपासून जे कंपोस्ट तयार होतं ना तीच माती वापरते। या टाकीमध्ये मी अगोदर झाडं लावले होते तेव्हा मातीमध्ये किचन वेस्ट आणि झाडांचा पालापाचोळा मिक्स करून माती ही भरली होती। तर त्या मातीचं पूर्ण खत तयार झालं आणि खत तयार झालेली माती भुसभुशीत आणि सुपीक तयार झालेली आहे। ती माती अगोदर मी काढून घेतली। त्यानंतर हे आता वरतून जे किचन वेस्ट दिसतंय तुम्हाला ते सर्व मातीमध्ये मिक्स केलं आणि काढून घेतलेली भुसभुशीत माती पुन्हा वरून टाकली, जेणेकरून ही भुसभुशीत मातीमुळे आपली अद्रक छान येईल। जर तुमच्याकडे अशी भुसभुशीत माती नसेल तर साधी माती घ्यायची, त्यामध्ये बारीक रेती मिक्स करायची, त्यामुळे ही माती भुसभुशीत होते आणि त्या मातीमध्ये पाणी राहत नाही, पाण्याचा निचरा होतो। तर इथे बघू शकता तुम्ही माती किती छान भुसभुशीत तयार झालेली आहे आणि हे खतच आहे एक प्रकारचं। तर अशा पद्धतीने मी माती तयार करत असते आलं किंवा अद्रक लावण्यासाठी। अद्रक लावण्यासाठी मी जी अद्रक काढून घेतलेली होती ना ती थोडीशी ड्राय झालेली आहे, त्यामुळे मी काय केलं, अशी रुमालामध्ये 4 ते 5 दिवसासाठी अद्रक ठेवली, त्याला थोडे थोडे कोंब फुटले। त्यानंतर आता ही अद्रक लावायला घेतली। हे काम करायला आम्ही 4 ते 4:30ला सुरुवात केली होती, पण ही माती तयार करण्यातच आमचा बराच वेळ गेला आणि सायंकाळ होत आली। आता थोडं थोडं अंधार पडत आलेला आहे, तर इथे आम्ही टॉर्च लावून हे काम केलेलं आहे। तर इथे बघा थोड्या थोड्या अंतरावर अशी अद्रक लावून घेतली, त्यानंतर पाण्याचा शिंपडा मारला। जास्तही पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी रोज टाकत राहायचं अद्रकीला। याबद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, नक्की पहा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। हॅपी गार्डनिंग।